श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण नेहमी भक्ती करताना, स्वामी सेवा करताना प्रत्येक नियम अटी या स्वामींनी सांगितलेल्या आहेत असं समजतो. मग त्या आपल्या खाण्यापिण्यातल्या असोत, आपल्या विचार करण्यातल्या असोत, कोणत्याही अटी असोत. पण आज आपण एका अतिशय संवेदनशील पण महत्त्वाच्या अशा विषयांवर बोलणार आहोत. स्वामी भक्तांनी मांसाहार करावा का नाही? हो, स्वामी भक्तांनी मांसाहार करायचा का नाही हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न. हा प्रश्न आज अनेक भक्तांच्या मनात आहे. कोणी सांगतं पूर्ण बंद करा, कोणी म्हणतं स्वामी काही बंधन घालत नाहीत, तर काही भक्त अपराधी भावनेत अडकून पडतात. म्हणजे त्यांना खायची इच्छा देखील असते, परंतु स्वामींची भीती मनात ठेवून ते खात नाहीत. आज आपण हा विषय स्वामींचे विचार, शास्त्र, भक्तिमार्ग आणि व्यावहारिक जीवन या सर्व अंगाने शांतपणे समजून घेणार आहोत. स्वामी भक्त म्हणजे कोण? केवळ माळ गळ्यात घालणारा, फोटो लावून पूजा करणारा असा होतो का? तर नाही. ज्यांचं मन स्वामींच्या चरणी अर्पण झालं आहे, जो स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो, जो स्वतःला स्वामींचा दास समजतो. स्वामी भक्तांची ओळख त्यांच्या आचरणावर, विचारांवर आणि संयमांवर असते. मग आता असा प्रश्न येतो की भक्ती आणि अन्न यांचा काय संबंध आहे बरं? तसं बघायला गेलं तर आपल्या शास्त्रामध्ये अन्नाला फार मोठं महत्त्व दिलं आहे. अन्न हे 3 प्रकारचे असते: सात्विक अन्न, राजस अन्न आणि तामस अन्न. आता सात्विक अन्नामध्ये दूध, फळे, भाजी, धान्य हे येते. मग ह्या अन्नामुळे आपल्याला मनशांती मिळते. शुद्ध आणि भक्तीला पोषक असं वातावरण आंतरमनातून आपल्याला मिळतं. आता राजस अन्नामध्ये फार तिखट, तेलकट, चमचमीत असे पदार्थ येतात. यामुळे काय होतं, आपलं मन अस्थिर होतं आणि चंचल होतं. त्यामुळे नामजप करताना आपलं मन सैरभैर होतं. तामस अन्नामध्ये मांसाहार येतो. यामुळे काय होतं तर क्रोध, वासना आणि आळस हे वाढतो आणि ध्यान, नामस्मरण करताना अडचणी येतात. म्हणूनच साधना, उपासना, सेवा करताना सात्विक अन्न सांगितले जाते. मग पारायण करताना देखील सात्विक अन्न खायला सांगितले जाते. तर स्वामी समर्थ महाराज मांसाहाराबद्दल काय सांगतात, येथे काही गोष्टी आपण लक्षात घेऊया. स्वामी समर्थ महाराजांनी कुठेही अशी जबरदस्ती केली नाही. कारण स्वामी म्हणतात की मी तुमचं मन पाहतो, पोट नाही. पण स्वामी भक्ताला हळूहळू वाईट सवयींपासून दूर नेतात. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की जेव्हा स्वामींची कृपा वाढते ना, तेव्हा मांसाहार आपोआप सुटतो, व्यसने कमी होतात आणि मन सात्विक होतं. हे भीतीने नाही, तर ते आंतरिक बदलामुळे होतं. मग स्वामी भक्तांनी मांसाहार करावा का नाही? तर उत्तर सरळ आहे, हो किंवा नाही. असं नाही, तर ते आध्यात्मिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. जर तुम्हाला भक्ती वाढवायची असेल ना, तर नामस्मरण गहिरे करायचे असेल ना, तर तुम्हाला मांसाहार हा टाळलाच पाहिजे आणि तो हितकारक आहे. आपल्या नामस्मरणासाठी आणि भक्ती वाढवायची असेल तर मांसाहार टाळणे हितकारक आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून बघितलं तर गृहस्थ जीवन, कुटुंब, समाज हे स्वामी सगळं समजून घेतात. का तर काही कुटुंबामध्ये मांसाहार हा करणे आवश्यकच असतं. काही समाजामध्ये, काही गृहस्थ जीवनांमध्ये मांसाहार वर्ज करता येत नाही. तर हे स्वामी सगळं समजून घेतात. पण एक नियम मात्र लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार त्या दिवशी केला असेल, त्या दिवशी मात्र सेवा, जप टाळायला पाहिजे आणि स्वामींची मनापासून क्षमा मागायला पाहिजे. मांसाहार न सोडता भक्ती चालते का? हा प्रश्न देखील अनेक भक्तांना पडतो. उत्तर आहे, भक्ती चालते, पण ही भक्ती आणि त्याची गती खूप मंद असते.
या आपल्या भक्तीची गती खूप मंद असते. त्याचं देखील काही कारण आहे. मन लवकर विचलित होतं, जपात एकाग्रता राहत नाही, अनुभूती देखील उशिरा येते. त्यामुळे भक्तीची गती मंदावते. म्हणून मांसाहार हा भक्ती करताना वर्जच केला पाहिजे. स्वामी समर्थ करुणामय आहेत. ते कोणालाही नाकारत नाहीत. पण जितकी शुद्धता तितकी तुम्ही स्वामींच्या जवळीकता साधाल. अनेक जुने स्वामी भक्त सांगतात, स्वामींची सेवा सुरू केल्यावर मांसाहार हळूहळू आपोआप सुटला जातो. मांसाहार सोडण्याची जबरदस्ती नाही झाली पाहिजे, त्याची इच्छा मनातून झाली पाहिजे. हेच स्वामींचे कार्य आहे. आणि स्वामींशी जो अंतःकरणापासून जोडला जातो त्याच्यात आतून बदल घडले जातात. स्वामी भक्तांनी मांसाहार बळजबरीने सोडावा असं नाही, पण साधनेसाठी तो टाळणं अत्यंत लाभदायक आहे. स्वामी भक्ती नियमांनी नाही, प्रेमाने आणि विश्वासाने वाढते. स्वामी तुम्हाला तयार असाल तेव्हाच पुढच्या पायरीवर नेतात. म्हणून आपण स्वामी भक्ती करताना स्वामींना घाबरून काही नियम पाळले पाहिजेत असं नाही. जर तुम्हाला स्वामींच्या जवळ पोहोचायचं असेल तर तुमची भक्ती नीट झाली पाहिजे. आणि जर तुम्हाला भक्ती नीट करायची असेल तर त्यासाठी जे काही आपण बोललो व्हिडिओमध्ये ते तुम्ही केलं पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.